मन मंदिरा गजर भक्तीचा। काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला होता। या व्हिडिओमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराज यांना काय म्हटल्या अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता। त्यातलाच पुढचा भाग आम्ही तुमच्यासाठी आता घेऊन आलोय। इंदुरीकर महाराजांना सिंधुताई सपकाळ यांनी एक सल्ला दिला होता। काय होता तो सल्ला आणि काय म्हणाल्या होत्या सिंधुताई सपकाळ या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती। सोशल मीडियामधनं असंख्य वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या आणि त्यातच सिंधुताईंनी इंदुरीकर महाराजांना एक सल्ला दिला होता। आपण कीर्तन सोडून शेती करू अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराज यांनी दिली होती आणि त्यावेळेस सिंधुताईंनी त्यांना सल्ला देताना असं म्हटलं होतं। सिंधुताईंनी इंदुरीकर महाराज यांना एक सल्ला दिला होता, असं न करण्याचा तो सल्ला होता। सिंधुताईंनी इंदुरीकर महाराजांना म्हटलं होतं, इंदुरीकरांचं समाजासाठी योगदान फार मोठं आहे। त्यांनी आपल्या कीर्तनामधून समाज प्रबोधन केलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांनी तरुणांना वाईट मार्गातून बाजूला तर केलंच, शिवाय त्या तरुणांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्रही दिला। त्यामुळे इंदुरीकरांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरू ठेवावं असा सल्ला सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराज यांना दिला होता। इंदुरीकर महाराज यांना सल्ला देतानाच सिंधुताईंनी टीकाकारांनाही एक सल्ला दिला होता। टीकाकारांनीही महाराजांच्या शब्दाला धरून न बसता त्यांना चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा असं मत यावेळेस सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केलं होतं। इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी त्यांनी मागितली होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आक्षेप नोंदवल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं होतं। त्या संदर्भात इंदुरीकर यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया दिली होती। सिंधुताईंनी अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी इंदुरीकर महाराजांबद्दल बोलताना त्यांनी इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत असं मत व्यक्त केलं होतं। काही पौराणिक दाखले देत असताना इंदुरीकर महाराजांनी कळत नकळत काही बोलून गेले असतील, त्याचं इतकं भांडवल कशाला करताय असा सवालही सिंधुताईंनी यावेळी उपस्थित केला होता। यावेळेस बोलताना सिंधुताईंनी इंदुरीकर महाराजांना एक सल्ला देखील दिला होता। आपण कीर्तन सोडून शेती करू अशी प्रतिक्रिया देणाऱ्या इंदुरीकरांना सिंधुताईंनी सल्ला देत असं न करण्याचा सल्ला सिंधुताईंनी त्यावेळेस दिला होता। इंदुरीकरांचं समाजासाठी योगदान फार मोठं आहे। त्यांनी आपल्या कीर्तनांमधून समाज प्रबोधन केलं आहे। या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना वाईट मार्गातून बाजूला तर केलंच, शिवाय त्या तरुणांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्रही दिला। त्यामुळे इंदुरीकरांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरू ठेवावं असा अमूल्य सल्ला सिंधुताई सपकाळ यांनी त्यावेळेस इंदुरीकर महाराज यांना दिला होता। मन मंदिरा गजर भक्तीचा।